पुण्यातील विश्रांतवाडी परिसर, मध्यरात्रीची वेळ आणि अचानक झालेला जीवघेणा हल्ला. 14 तारखेच्या मोठ्या कार्यक्रमानंतर विश्रांतवाडी परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गोरख तेलिंगे या तरुणावर धारदार शस्त्र आणि दगडांनी हल्ला करत त्याचा खून करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोरांना गौरव त्या ठिकाणी येणार असल्याची आधीच माहिती होती. त्यामुळे हल्लेखोरांनी कट रचून त्याचा खून केलाय. विश्रांतवाडीमध्ये नेहमीसारखा 14 तारखेला मोठा प्रोग्राम झाला होता. तर प्रोग्राम नंतर एका मुलाचं मर्डर झाला असं माहिती मिळाली. मग त्यामध्ये आम्हाला असं माहिती मिळाली की एखादा शिवाजीनगरमध्ये राहणारे 2 टोळी होती. तर एक टोळीने गौरव म्हणून मयत जे आहे गौरव म्हणून त्यांचं मर्डर केलेलं आहे. बेसिकली प्रायमा फेसी इन्फॉर्मेशन असं भेटतो की यांच्या जुने वाद आहेत तर दोघांच्या, आणि दोघांवर गुन्हे दाखल आहे. आणि यांनी असं ठरलेलं आहे की विश्रांतवाडीमध्ये जिथे पार्किंग प्लेस आहे तिकडे परत येणार आहे म्हणून त्यांना माहीत होतं गौरव म्हणून. तर हे टोळीनी चाकू आणि दगड, ते लोकल दगड भेटले होते, ते दगड वापरून मर्डर केलेलं आहे. मग याच्यामध्ये आम्ही 103 BNS प्रमाणे मर्डर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये 2 अक्यूजच्या अटक झालेल्या आहे आणि बाकी लोकांचा तपास चालू आहे आणि बाकी लोक पण त्यांचा शोध सुरू आहे. तर यामध्ये जो मृत्यू झाला त्याच्या बहिणीने जो आरोपी आहे तो त्याच्यासोबत लग्न केलं तर नाही, या एक वादाचं कारण आहे तर नेमकं काय? यांचा वाद पहिल्यापासून चालू आहे असं म्हणतायत शिवाजीनगरमध्ये. पण एक रिझन असा पण असू शकतो, अजून ते तपासमध्ये निघेल. तौसिफची बायको जे आहेत ते गौरवच्या बहीण होते आणि गौरव आणि त्यांच्या वडिलांना हे आवडत नव्हतं की यांनी त्यांच्याशी लग्न करायचं म्हणून. ते एक रिझन असू शकतो यांच्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला म्हणून. तर हे काही पोलीस नेमकं काय, कारण की दोघंही आरोपी आहेत, मृत्यूदान आणि जो आता आपण हत्या केला आहे दोघंही काही आरोपी आहेत, ते गुन्हे नोंद आहेत. नेमकं हे पोलीस होतं का नेमकं? टोळी युद्ध म्हणू शकत नाही, त्या तपासमध्ये आम्ही प्रयत्न करू की टोळीचं काही विषय आहे का म्हणून. पण हे दोन्ही शेजारी आणि पहिले एकत्र होते म्हणून म्हणतायत. मग याच्यामध्ये एखाद्या टोळीमध्ये एखादा माणसाला मारला म्हणून त्या राग धरून दुसऱ्या माणसाला परत यांच्यात चालू होतं. आणि त्यामध्ये असं निदर्शनात आलं की रिसेंटली जे गौरव म्हणून आहेत ते या टोळ्यामुळे काही वाद होऊ नये म्हणून त्यांची पूर्ण फॅमिली, गौरवची फॅमिली शिवाजीनगरवरून बाहेर निघाले होते. मग त्यामुळे थोडं काही दिवसपासून काही यांचा वाद चालू नव्हता आणि रिसेंटली जेव्हा गौरव सापडला होता तेव्हा परत चालू झालं आणि या मर्डरच्या हे झालेलं आहे. तर यामध्ये किती आरोपी आहेत आणि किती जणांना ताब्यात घेतले, काही तपासासाठी काय गोष्टी तयार केल्या आहेत? येस, आम्ही FIR मध्ये टोटल आम्हाला निदर्शनात आलेलं आहे की 8 ते 9 लोकची टोळी याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते. मग त्यापैकी 2 लोकांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. बाकी लोकांचा शोध चालू आहे. त्यासाठी आम्ही विश्रांतवाडीचे 2 पथक नेमलेले आहे. त्याचसोबत क्राईमच्या एक आहे आणि स्पेशली शिवाजीनगरचे जे DB टीम आहे ते पण खूप काम करतायत याच्यामध्ये आणि लवकरच आम्ही सर्वांची अटक करणार. तर ज्या लोकांना आपण पकडत आहे ते सुद्धा याबद्दलचे आरोपी आहेत आणि ज्याचा मृत्यू झाला त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का? जे मृत्यू झाला त्यांच्यावर पण गुन्हा दाखल आहे. 307 एक गुन्हा दाखल आहे आणि त्यासोबतच ते जुवेनाइल असताना गुन्हा दाखल होते आणि ज्यांना अटक केलेले त्यांच्यावर पण 2 गुन्हे दाखल. प्राथमिक तपासात हा प्रकार जुन्या वादातून झाल्याचं दिसतंय. या हल्ल्यात 8 ते 9 जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. विश्रांतवाडीतील या खून प्रकरणामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असली तरी उर्वरित आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.